नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो, की आपण एखादी नवीन गोष्ट करायला जातो त्यावेळेला आपल्या मनात बराच संभ्रम असतो. मला ती गोष्ट जमेल की नाही? किती अवघड असेल ती गोष्ट? मग आपण मित्र-मैत्रिणींचे सल्ले घेतो, बऱ्याचदा घरच्यांचे सल्ले घेतो. पण मला असं जाणवलं, की पॉझिटिव्हपेक्षा लोक निगेटिव्ह जास्त करतात. असं मग एखादी छोट्यात छोटी गोष्ट करण्यात असो किंवा मोठ्यात मोठं पाऊल उचलणं असो, प्रत्येकच बाबतीत असं होत असतं. माझ्या बाबतीत असा प्रसंग घडलेला, की छोटीशी एक काजू कुरम्याची रेसिपी जी मी पहिल्यांदा खाल्ली त्यावेळेला मला अप्रतिम वाटली. मग मी बऱ्याच जणांना विचारलं, जिथं खाल्ली तिथं हॉटेलमध्ये विचारलं. मग नंतर माझ्या मावशीकडून विचारून घेतलं. बरेच YouTubeवरचे व्हिडिओ बघितले, ती रेसिपी ट्राय केली. पण बऱ्याच वेळा ट्राय करूनही परफेक्ट रेसिपी काही जमली नाही. पण काही कालावधीनंतर मी ट्राय करत गेले आणि परफेक्ट हॉटेलपेक्षाही भारी म्हटलं तरी चालेल, मला काजू कुरम्याची रेसिपी सापडली. आणि तीच रेसिपी आज मी तुमच्या सर्वांसमोर शेअर करते. पण त्याबरोबरच एक लेसन पण आहे. कोणतंही पाऊल उचलताना घाबरायचं नाहीये. कारण पुढे गेलं तर आपल्याला समजतं की ते काहीच नसतं. फक्त अगोदर आपलं मन निगेटिव्ह करत असतं. पण त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह वेने जाऊन कोणतीही गोष्ट केली तर आपल्याला ती सहज साध्य होते. हीच रेसिपी घेऊन येण्यामागचा रेसिपीही कळेल. पण त्याबरोबरच ही गोष्टही तुमच्या मनात यावी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येते. चला तर मग बघूया काजू कुरमा मी कसा बनवते ते. मी आज रेसिपीसाठी किती कमी साहित्य वापरले बघा. फक्त 4 टोमॅटो छोटे-छोटे आहेत म्हणून 4 घेतले, नाहीतर 2 सफिशियंट आहेत. 3 छोटे कांदे, त्याच्यानंतर 150 ग्रॅम मी काजू घेतले. 100 ते 150 ग्रॅम जरी घेतला तरी चालेल. म्हणजे ह्याच्यासाठी परफेक्ट आहे. मला काजू जास्त आवडतो म्हणून मी तेवढा घेतलाय. त्याच्यानंतर मी हा गोविंदराजचा काजू कुरमा मसाला घेतलाय. तुम्ही इतर कोणताही घेतला तरी चालेल. फक्त एक काम करायचं, दूध पावडर जर नसेल मसाल्यामध्ये तर दूध ॲड करायचं. या मसाल्यामध्ये ऑलरेडी दूध पावडर आहे म्हणून मी दूध ॲड करत नाही. हे आहे तेल आणि कोथिंबीर. बस एवढ्याशाच साहित्यामध्ये आपला काजू कुरमा हा तयार होतो. पहिल्यांदा मी काय केलं, कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायला घेतले. मी आता इथं कांदा आणि टोमॅटो चिरून घेते. मिक्सरला लावून परत घ्यायचे. त्याच्यामुळे एकदम काही बारीक प्युरी वगैरे केली पाहिजे असंही नाही. आणि तसंही एवढा वेळही नसतो की बारीक करत बसायचं. मग ठीक आहे, थोडं 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 मोठा धाटा कसा टोमॅटो चिरून घेतला, मग कांदा चिरून घेतला आणि मग प्युरी करायला घेतली. आता व्हिडिओ बघून वाटतंय की स्पीड थोडंसं वाढवलं पाहिजे. खूपच स्लो होते की काय? थोडं वाढेल हळूहळू जशी प्रॅक्टिस होत जाईल तसं तसं. हे चिरत असताना माझी आजी आलेली मधीच आणि ओरडून गेली, की मोठं असलं काम हे बरोबर नाही. बाईचा धंदा कसा नाजूक असला पाहिजे. पण मला खरंच असं म्हणजे हे वाटलं, की किती छान ती काम करते आणि आपणही आहोत, की फक्त असं मोठं-ताठं कसं आवरायचं, हे करायचं. त्यांच्याजवळ निवांत वेळ होता असं आपण मनाची बऱ्याचदा मी समजूत काढते. पण ती गोष्ट वेगळी आहे. निवांत वेळ जरी नसला, मी आता आजीला बऱ्याचदा बघितले, की अर्ध्या तासात ती स्वयंपाक करते. पण सगळं परफेक्ट असतं. पण तसं आपल्याला म्हणजे बऱ्याचदा जमत नाही. आवड ही गोष्ट ही तितकीच मॅटर करते. ती जरी मिक्सरला लावायचं असेल तरीही कांदा फाईन कटच केलेला असतो तिचा. पण आपलं बऱ्याचदा असं असतं की आवरण्याकडे कल असतो काम. मग मी मोठा दाटा कांदा आजीच्या शिवा खात खात चिरला कसाबसा. कांदा खूपच तिखट होता त्याच्यामुळे डोळ्यातून पाणी येत होतं. पण म्हटलं आता व्हिडिओ बनवायला घेतलाय त्याच्यामुळे काही पर्याय नाही आहे. तसंच कसंबसं कांदा चिरत होते. ते मला आम्ही सातपुते पिक्चरमधला आता मध्येच एक सीन आठवला. तो जो कांदा असतो तो म्हणतो की उभा कापला कांदा दिसे आकृती शंखाची, आडवा कापिता कांदा दिसे सुदर्शन चक्राची. तसं काहीतरी कांद्यामध्ये श्रीकृष्ण आहे असं काहीतरी धरून आपण कांदा कापत होते म्हटलं तरी चालेल. कसं बसं समजूत काढत थोडंसं रडत-गडत कांदा कापणं माझं सुरू होतं.
फायनली माझा कांदा आणि टोमॅटो कापून झाले. मग मी त्याची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतली कांदा आणि टोमॅटोची. बरीच लोकं उकडून घेतात, पण मी कधी कांदा टोमॅटो उकडत नाही. डायरेक्ट त्याची प्युरी बनवते, तेलातही भाजत नाही. मग मी इथे 1, 2 आणि हे 2.5 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलं. त्याच्यामध्ये आपली कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी तयार होती ती घातली आणि मग हलवायला घेतलं. मेन असतं की मसाले भाजणं हे मेन गोष्ट असते, की ती जर भाजणी जर आपल्याला परफेक्ट जमली, की मग कोणतीही रेसिपी असू दे, साध्यातली साधी ती परफेक्ट होते. पण माझी आजी म्हणते, की ह्याच्यासाठी दम असावा लागतो. दम म्हणजे पेशन्स. ही गोष्ट पेशन्सची आहे. मग मी मसाला भाजत होते. एकदम असा कलर नाही चेंज झालेला. त्याच्यामध्ये कलर व्यवस्थित होत नव्हता म्हणून मी लाईट इफेक्ट घेतलेला इथं आणि मग हलवत आहे. नाहीतर तुम्ही असा विचार कराल, की एकदम इतका कलर चेंज झाला की काय? तर तसं नाही आहे. पण बराच वेळ मी हलवत होते. जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं म्हटलं तरी चालेल. आजी म्हणते, की कोणतीही गोष्ट भाजताना गॅस मोठा नाही ठेवायचा. हाय फ्लेमवर भाजलं तर रेसिपीमध्ये चव नाही उतरत. एकदम लो गॅस ठेवून मी असं बारीक एकदम पूर्ण तेल सुटेस तोपर्यंत भाजत होते. मला आजीच्या बोलण्याचा बऱ्याचदा असं होतं, की राग येतो, पण नंतर कळतं, की तिच्यामुळे बऱ्याचशा चांगल्या सवयी पण लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच व्हिडिओमध्येच म्हणते, की "थँक यू आजी, तुझ्यामुळे मी परफेक्ट सगळ्या गोष्टी बनवायला शिकते." बघा आपल्या कांद्याला कसं मस्त तेल सुटलंय. मग अजूनही भाजत राहायचं कारण पूर्ण परफेक्ट जवळ-जवळ जेवढा आपण अगोदर कांदा आणि टोमॅटो घेतो त्याच्याहून अर्ध्यापेक्षा कमी त्याची हे होते. आता बऱ्यापैकी झालंय. मग आता याच्यामध्ये मी घातला गोविंदराजचा काजू कुर्मा मसाला. असं काही नाही की गोविंदराजच वापरला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इतर कोणताही मसाला वापरू शकता. पण गोविंदराजचं वैशिष्ट्य असं की मी बऱ्याचदा बघितलं की त्याच्यामध्ये दूध पावडर असते, की जी कोणतीही कांदा टोमॅटोच्या प्युरीमध्ये महत्त्वाची असते. मग काय मी करते की हा ज्यावेळी मसाला घालतो त्यावेळेला मी म्हणजे दूध घालावं लागत नाही. इतर कोणतीही रेसिपी बनवा तुम्ही ज्यावेळी कांदा टोमॅटोची प्युरी वापरताय त्यावेळी दूध वापरायचं. पण इथं गरज नाही. मग मी ह्याच्यामध्ये काजू घातले. नंतर मला असं जाणवलं, की 150 ग्रॅम एवढे ह्या प्युरीच्या मानाने हे काजू भरपूर झाले होते. तुम्ही जरी 100 ग्रॅम वापरले तरी सफिशियंट आहेत. मग काजू घेतले, मस्तपैकी मिक्स करून घेतले काजू. मग थोडं पाणी घातलं, कारण काजू आपल्याला शिजवले तरी पाहिजेत. माझी मावशी काय करते, की काजू आधी दुधामध्ये भिजत घालते. पण मला नाही वाटत तसं काही गरज आहे, की अशाही पद्धतीनं बनवलं तर रेसिपी एकदम परफेक्ट होते. त्याच्यामुळे मी कधी काजू दुधामध्ये वगैरे भिजवत नाही. मग ह्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं. गारच पाणी घातलं अगदी काही गरम करून वगैरे घालण्याची गरज नाही आहे. इथेही मी ओरडा खाल्ला, की माझ्या आजीचं म्हणणं असतं, की भाजीत किंवा आमटीत पाणी घालताना नेहमी गरम करून घालायचं. मग एक छान थोडंसं नमक म्हणजे घालण्याची गरज नाही मसाल्यामध्ये असतं, पण एक सवयीचा भाग म्हणून थोडंसं नमक घातलं मी. थोडंसं तिखट. हे काही बेडगी पावडर आहे त्याच्यामुळं त्याचा फक्त रंग येतो, बाकी काहीच नाही होत. मी घालायचं म्हणून एक घातलेलं आहे. मी छानपैकी हलवते, हलवते. उकळी आलेले आहे त्याला. तुम्हाला दिसत असतील की छोटे-छोटेसे बुडबुडे दिसतायत. मग असं हलवत, हलवत, हलवत जोपर्यंत परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला जशी पाहिजे तशी होत नाही, आपले काजू बऱ्यापैकी शिजत नाहीत तोपर्यंत हे करायचं. आता मला वाटलं की शिजले. मग मी छानपैकी त्याच्यावरती कोथिंबीर भुरभुरवली, की त्याच्यामुळं असं रेड आणि ग्रीन किती छान कलर वाटतोय ना, एकदम असं परफेक्ट. मग आता बऱ्यापैकी आपली रेसिपी जी आहे, ती हे होते, शिजते. मग मी गॅस बंद करून घेतला आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं. मग बऱ्यापैकी 15 ते 20 मिनिटं ठेवून दिलं. त्याच्यानंतर आपली रेसिपी बऱ्यापैकी सेट झाल्यानंतर मग मी झाकण काढलं आणि एका बाउलमध्ये ती रेसिपी सर्व्हिंगसाठी घेतली. किती सोपी आहे ना रेसिपी. मग चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.